मी अमरज्योती खेडकर. आज आपण एक सूपचा प्रकार बघतोय. कारण आता उन्हाळा इतका आहे ना सध्या, की त्या उन्हाळ्यामध्ये ना असं काही खावंसं वाटत नाही, किंवा दुपारी जर व्यवस्थित जेवण झालं असेल तर रात्रीसुद्धा असं वाटतं काहीतरी लाईट घ्यावं, किंवा सूप घ्यावा, किंवा असं काहीतरी वाटतं. तर मला असं वाटतं की हा जो सूप आपण बनवणार आहोत आज, तर तो खूप हेल्दी तर आहेच, आणि एक पोटभरीचं म्हणून होऊ शकतं. म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे सगळं, म्हणजे आपला सगळा स्वयंपाक करून भाजी पोळी भात आमटी असं सगळं आपण स्वयंपाक करून जेवण्यापेक्षा हा जर एक सूप घेतला आणि त्याच्याबरोबर थोडंसं काहीतरी खाल्लं, म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसात सहसा आमच्याकडे आम्ही काय करतो, कधीतरी भेळ कर, कधीतरी मग पोहे वगैरे सुद्धा संध्याकाळी आम्ही करतो, की थोडे पोहे केले, उपीट केलं, असं पण करतो. आणि मग त्याच्यासोबत जर हा सूप घेतला तर तुम्हाला एक तर तुमचं पोट तर भरतंच, पण आता ह्या सूपमध्ये आपण काय घालणार आहे, टोमॅटो घालणार आहोत. नंतर दुधी भोपळा आहे. दुधी भोपळा हा असा असतो की सहसा ना पटकन दुधी भोपळ्याची भाजी कोणी खायला तयार होत नाही. म्हणजे आमच्या घरात सुद्धा दुधी भोपळा म्हटलं की तोंड वाकडं होतं. आज कुठची भाजी केली, आपण सांगितलं दुधी भोपळ्याची भाजी केली की असं होतं. तर दुधी भोपळ्याचा हलवा मात्र आवडतो. हां. आणि मग कोफ्ता करून मग त्याची जर कोफ्ता करी केली दुधी भोपळ्याची तर ती पण सगळ्यांना आवडते. पण अशी साधी भाजी केली ना तर सहसा कोणाला आवडत नाही, आणि लहान मुलांना पण आवडत नाही. मग दुधी भोपळा पोटात जात नाही, आणि त्याचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे टोमॅटो असतो, दुधी भोपळा असतो, तुम्ही कॉर्न घालू शकता, मी घातले नाही आहेत पण कॉर्न घालू शकता. नंतर बीट घालायचं, बीटानी बीट म्हणजे रंग सूपला खूप छान येतो. म्हणजे टोमॅटोचा रंग लालसर येतो, पण ह्या बीटानी रंग पण खूप छान येतो. नंतर तुम्ही गाजर घालू शकता ह्याच्यामध्ये. मग कांदा आहे, थोडंसं आलं आहे, लसूण आहे, म्हणजे सगळ्या हे इन्ग्रेडियंट्स, तो असा सूप टेस्टी आणि छान बनतो, आणि प्यायला पण खूप छान वाटतो. म्हणजे आमच्याकडे तर सगळ्यांना आवडतं. तर तुम्ही पण आता नक्की करून बघा. उन्हाळ्याच्या दिवसात हा एक सूप घेतला आणि त्याच्यासोबत जोडीला काहीतरी थोडंफार खाल्लं की रात्री डिनरचा आपला प्रश्न मिळतो. म्हणजे डिनरला काही करायची गरज भासत नाही. हे एक सूप करून ठेवला की सगळेजण सूप घेतात आणि त्याच्यासोबत काहीतरी खाल्लं की होऊन जातं. तर तुम्हाला पण नक्की आवडेल, तुम्ही करून बघा. आता ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते मी तुम्हाला दाखवते. आज आपण दुधी भोपळा आणि टोमॅटोचा सूप करतो आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, दुधी भोपळा घेतला आहे, हा मी सालं काढून बारीक चिरून घेतला आहे. साधारण 3 मीडियम टोमॅटो घेतले, एक कांदा घेतला आहे, थोडंसं बीट घालणार आहे, बीटानी रंग पण छान येतो. आणि माझ्याकडे गाजर नाही आहे, तुमच्याकडे गाजर असेल तर थोडं गाजर पण घाला. त्याच्यानंतर थोडे 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे, मीठ, आणि हे बघा एक 8-10 ब्लॅक पेपर घेतले आहेत, म्हणजे काळे मिरी घेतले आहेत. कारण ह्याच्यात आपण तिखट बाकी काय घालत नाही आहे, त्यामुळे हा काळ्या मिरीचा थोडंसं चव म्हणजे अशी थोडीशी तिखट अशी चांगली लागते. तर आता हे सगळं मी जे साहित्य आहे ते सगळं बटरमध्ये मी चांगलं परतून घेणार आहे. म्हणजे त्याचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतायचं आहे त्याला. तर मी तुम्हाला दाखवते. आणि तुमच्याकडे चांगले हे असतील कॉर्न, म्हणजे तर ते तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये. हे बघा, आता कढई तापली आहे चांगली, आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे बटर टाकले. हे ना सूप जरा बटरमध्ये परतून घेतलं ना का खूप छान टेस्टी लागतं. तर त्याच्यामध्ये मी हे 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं टाकते. त्याच्यामध्ये हे थोडे एक 8-10 दाणे काळे मिरीचे टाकते. त्याच्यानंतर मी हा कांदा टाकते. कांदा चांगला परतून घ्यायचा, म्हणजे असं काही लाल बिल करायचं नाही, पण त्याचा कच्चा वास जाईपर्यंत तो परतायचा चांगला. बघा, थोडासा मऊ पडेपर्यंत म्हणजे होईल इतपत परतायचा. त्याला काही आपल्याला लाल किंवा असं काही करायचं नाही आहे, पण हे सगळं आपल्याला शेवटी वाटायचं आहे. त्यामुळे कांदा असा मी लांब लांबच कापून घेतला आहे. असं खूप काय बारीक वगैरे कापायची गरज नाही. त्याच्यात मी थोडं मीठ टाकते, म्हणजे मग कांदा लवकर मऊ पडतो. तर बघा, आता कांद्याचा थोडासा रंग बदलायला लागला आहे.
आणि थोडासा असा मऊ झाल्यासारखा वाटतोय. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे. नुसता टोमॅटोचा सूप करण्याऐवजी जर आपण हे टाकलं, असं दुधी भोपळा कोणी मुलं खात नाहीत घरामध्ये किंवा मोठी माणसंसुद्धा खात नाहीत दुधी भोपळा, तर असं ह्या सूपमार्फत आणि दुधी भोपळ्याने काय होतं माहिती आहे, सूपला असं नुसता टोमॅटोचा सूप केला की पातळ होतो, पण दुधी भोपळा घातल्यामुळे ना त्याला एक छान ग्रेव्ही होते, म्हणजे असा जाडसर सूप होतो. त्यामुळे हे चांगलं आता मी झाकण ठेवून परतून म्हणजे शिजवून घेणार आहे असं ते, कारण त्याचा कच्चा वास गेला पाहिजे, नाहीतर सूप घेताना असं कच्चट लागतं. आता थोडंसं मी बीट टाकते. तुमच्याकडे गाजर असेल तर थोडं गाजर पण टाका. आणि बीटानी रंग पण खूप छान येतो असा, म्हणजे सूपला ना लाल रंग येतो. बरं, ह्याच्यात काय आपण मिरची पावडर किंवा असं काही घालणार नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये जे काही आपण ते 8-10 काळ्या मिरी टाकले आहेत त्याची जे तो तिखटपणा किंवा चव आहे तेवढीच राहणार आहे. तर ह्याच्यात दुसरं काही घालायचं नाही आहे. आता ऑप्शनल आहे, तुम्हाला जर भाज्या घालायच्या असेल, ब्रोकोली वगैरे घालायची असेल तर तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये. बघा किती छान कलरफुल दिसते आणि असा हा सूप ना प्यायला पण खूप छान लागतो. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि त्याला चांगलं थोडंसं शिजून देते. हे बघा, आता छान हे परतून घेतलेलं आहे आपण. ह्याच्यामध्ये सगळा टॉमॅटो पण छान एकदम मऊ झाला आहे, सॉफ्ट झाला आहे आणि दुधी भोपळा पण शिजला आहे. बीट वगैरे सगळं म्हणजे त्याचा कच्चा जो वास असतो एक, तो कच्चा वास सगळा आपण म्हणजे परतून घेतला आहे, त्यामुळे तो गेला आहे बटरमध्ये. आलं लसूण आहे, सगळं आहे. आता हे गार झाल्यावर, आता मी गॅस बंद करते. गार झाल्यावर ते आपण मिक्सरमधनं काढायचं आहे, मग नंतर बघू आपण सूप कसा होतो ते. हे बघा, आता हे मिश्रण आपलं छान गार झालेलं आहे. ते मिक्सरमधनं मी फिरवून घेते. अगदी छान बारीक करायचं, म्हणजे एकदम ग्रेव्ही होईल असं करायचं आणि मग त्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून पातळ करून घ्यायचं. आता मी मिक्सरमध्ये फिरवते आणि दाखवते हे बघा, मी मिक्सरमधनं काढून घेतलं आहे आणि आता आपला छान दाटसर सूप तयार आहे. बघा किती एकदम त्याला म्हणजे असं दाट झाल्यासारखा दिसतो आहे. हे दुधी भोपळा आणि नुसतं टोमॅटोचा केला तर पातळ होतो. मग ह्याच्यात आपल्याकडे कांदा आहे, टोमॅटो आहे, दुधी भोपळा आहे, बीट आहे, तुम्ही गाजर घालू शकता, थोडंसं लसूण आहे, आलं आहे, त्यामुळे सगळ्याची टेस्ट. आणि ब्लॅक पेपर घालतो ना आपण, त्याच्यामुळे थोडंसं मध्ये मध्ये असं दाताखाली येतं, ते खूप तिखट असं जरा छान लागतं. तर आता हा सूप आपला झालेला आहे. आता मी एवढाच ठेवणार आहे असा दाट. तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही पातळ करू शकता अजून पाणी घालून. आणि ह्याला चांगली उकळी काढायची. आता उकळी काढली म्हणजे तो खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवला ना तर 2-3 दिवस आरामात टिकतो तो. आता मी ह्याला उकळी काढून घेते. हे बघा, पिण्यासाठी आपला हेल्दी सूप तयार आहे. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जर आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.